नमस्कार. मी उल्हास गुप्ते. अंकसूत्रे ह्या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. या चॅनलमध्ये आपण संख्याशास्त्र म्हणजेच न्यूमरॉलॉजी विषयी गप्पा मारतो. आज आपण 2026 हे साल प्रत्येक राशीला कसे जाईल याबाबत बोलणार आहोत. तूळ. तूळ ही शुक्राची वायू तत्वाची रास अतिशय संवेदनशील आहे. अंतःकरणाने मृदू पण स्पष्ट व न्यायी राशी आहे. स्नेह, प्रेमळ व कौटुंबिक सुख जपणारी राशी आहे. समस्यावर उपाय शोधून तो त्वरित अंमलात आणण्याची कुवत या राशीत दिसून येते. बुद्धिमान, चाणाक्ष आणि हजरजबाबी, त्यामुळे लोक ह्यांच्याकडे नेहमीच आकर्षित होतात. मुळात ह्यांच्याकडे स्वार्थ नसतो, दुजाभाव नसतो, परोपकारी वृत्ती, यामुळे लोक ह्यांच्या नेतृत्वावर, सामाजिक कार्यावर विश्वास ठेवत असतात आणि या व्यक्ती विश्वासात पात्र ठरतात. सध्या 2026 साल तूळ राशीला आनंदीदायक जाईल. सुख आणि दुःख ही दोन टोकं त्याचा मध्य साधून समाधान मानणारी ही गुणी रास नेहमी प्रत्येक होणाऱ्या समस्येला एक नवीन अनुभव अशा सद्भावनेने पाहत असते. लाभातील केतू नवीन संधी आणि प्रेरणा देईल. भाग्यस्थानातील गुरु केतूलाही पोषक असे वातावरण निर्माण करील आणि षष्ठातील शनी नेपच्यून यशास अधिक भर टाकतील. मात्र मे अखेर दरम्यान पंचमातील राहू कौटुंबिक सुखात, प्रेम प्रकरणात गैरसमज, दुरावा निर्माण करील. पण सप्टेंबर अखेरपर्यंत वातावरण शांत होईल. मात्र मधुमेह, ब्लड प्रेशर आणि मानसिक तणाव यासारखे आजार भीती दाखवून जातील. पण स्थिर राहून त्वरित उपाय केल्याने आराम लवकर मिळेल. कारण गुरुकेतू आणि शनी हे प्रमुख ग्रह आपले खरे संरक्षक ठरतील. नोकरी, उद्योगधंद्यात विरोधक आपली कारस्थाने चालू ठेवतील. पण षष्ठातील शनी नेपच्यूनच्या प्रखर शक्तीपुढे शत्रूही हतबल ठरतील. नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यात गुरु सिंह राशीत असणार आहे. तेव्हा खूपशा कामांना गती लाभेल. विशेषतः कोर्ट कचेरी कामात, राजकारणात, सामाजिक जीवनात आपण आपले वर्चस्व राखाल. तूर्त आपल्या साध्या राणीचे कौतुक आपण ऐकत राहाल. राशी वृश्चिक. वृश्चिक ही जलतत्वाची, स्थिर स्वभावाची रास. या राशीचा स्वामी मंगळ आहे. या व्यक्ती अतिशय मनस्वी असतात. मनाला लावून घेण्याची यांना सवय असते. त्यामुळे मनासारख्या घटना जर घडल्या नाहीत तर अशी माणसे खूपच नाराज होतात. तर काही विपरीत घटना घडल्या तर तो प्रसंग कायम मनात कोरून ठेवतात आणि आपली पूर्ण मनस्थिती बिघडवून घेतात. याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होत असतो. तसेच यांचे प्रेमात, आनंदात अति व्यक्त होणे कधी कधी हास्यास्पद ठरते. सुखात आणि दुःखात दोन्ही बाबतीत यांचा तोल जात असतो. यांच्या आवडीनिवडी फार असतात. ठराविक माणसे, ठराविक जागा, ठराविक कामे यांना अति आवडत असतात. तर काही गोष्टीकडे यांचा जाहीर बहिष्कार असतो. त्यावर फुली मारून मोकळे होतात. थोडक्यात यांचे वागणे एखाद्या बालिश मुलासारखे असते. यावर्षी 2026 हे साल वृश्चिक राशीला 1 जून 2026 पासून दिलासा देणारे ठरेल. सध्या वर्षारंभी गुरु अष्टमात, शनी नेपच्यून पंचमात, राहू चतुर्थात आणि हर्षल सप्तमात. मात्र शुक्राचा वर्षभराचा राशी प्रवास मनाला उभारी देणारा ठरेल. फेब्रुवारी ते मे दरम्यान रक्तदाब, मधुमेह, किडनी स्टोन या आजारांचा त्रास होऊ शकतो. मात्र जून ते ऑक्टोबर दरम्यान गुरु कर्क राशीत प्रवेश करील तेव्हा तब्येतीला व मनाला खूपसा दिलासा लाभेल. चतुर्थात राहू व अष्टमातील गुरु वर्षारंभी नात्यात तणावाचे वातावरण निर्माण करील. कौटुंबिक पातळीवरती समस्या निर्माण होतील. पण जून नंतर वातावरण शांत होईल. गैरसमज दूर होतील. 1 जून 2026 पासून गुरु कर्क राशीत प्रवेश करील. मनावरचे सर्व सावट पुसले जाईल. मानसिक स्थिरता लाभेल. उत्साह, आनंद वाटेल. शैक्षणिक बाबतीत पंचमात शनी नेपच्यून व 8वा गुरु काहीसा त्रासदायक ठरेल. मात्र नवमात भाग्यात येणारा स्वराशीचा गुरु खूपसा विद्या अभ्यासात मदतीचा ठरेल. केतू, शनी, षडाष्टक यातून नोकरी, उद्योगधंद्यात अडथळे निर्माण होतील. कामाचा व्याप वाढेल. 2026 जून पासून परिस्थितीत बदल होईल आणि कामात उत्साह वाढेल. नवीन योजना, नवीन कामे हाती येतील. कामात आपले वर्चस्व वाढेल. जागेचे व्यवहार, बँक व्यवहार जून 26 पासून सुरळीत होतील. त्यातून आर्थिक लाभ होईल. वर्षाखेर पैशाच्या हिशोबात फायद्याचे गणित उत्तम जमेल. धनु ही गुरुची अग्नितत्वाची रास. सात्विकता, सद्विवेक बुद्धी, महत्वाकांक्षा, उत्तम आत्मविश्वास व न्यायबुद्धी हे सद्गुण या राशीत दिसून येतात. सामाजिक, राजकीय क्षेत्रात, उद्योगधंद्यात, नोकरीत यांची आदर्शवत वागणूक दिसून येते. त्यामुळे यांच्या चाहता वर्ग खूप मोठा असतो. विशेषतः प्रामाणिकपणा, मनाचा मोठेपणा, स्पष्ट बोलणे, निस्वार्थ बुद्धी यामुळे या व्यक्तींना समाजात खूप मानाचे स्थान प्राप्त होते. यंदा 2026
2026 या वर्षी गुरु सप्तम स्थानात मिथुन राशीत 1 जून 2026 पर्यंत असणार आहे. त्यात केतू नवम स्थानात केतू गुरुचा एकादश योग होत आहे. यातूनच धार्मिक यात्रा प्रवासाचे योग संभवतात. तसेच कोर्ट कचेरीच्या कामातही यश लाभेल. थोरा मोठ्यांचा सहवास लाभेल. मात्र शनी गुरु केंद्र योगामुळे कौटुंबिक बाबतीत प्रॉपर्टीवरून वादविवाद होऊ शकतात. तेव्हा शांतपूर्ण वाटाघाटी करून प्रश्न सोडवावे. बँक पतपेढ्या ह्यामध्ये काम करणाऱ्यांनी कायद्याचे पालन करावे. तसेच चुकीच्या संगतीने नुकसान होऊ शकेल. कोणाशी किती व कसे अंतर ठेवावे याचे भान ठेवून वागणे हिताचे ठरेल. पराक्रमातील कुंभेचा राहू उद्योग धंद्यात नोकरीत मदतीचा ठरेल. तसेच शत्रू पक्षाकडून होणारा विरोध राहू संपुष्टात आणील. या वर्षी आपल्या हातून महत्वाची कामे पार पडतील. काही महत्वाचे निर्णय फायद्याचे ठरतील. विशेष करून भावंडांचे सुख लाभेल. मित्र परिवारास आपण मदत कराल. नवीन परिचय नवीन नाती निर्माण होतील आणि ती नोकरी उद्योग धंद्यात मदतीची ठरतील. चतुर्थ स्थानात मीन राशीत शनी नेपच्यून घर वास्तू बदलण्याचे योग संभवतात. गुरु 31 ऑक्टोबरला सिंह राशीत प्रवेश करीत आहे. तेव्हा अधिक चित्र बदलेल. गैरसमज दूर होऊन नातेवाईक मित्रमंडळी जवळ येतील. घरात मंगल कार्य घडतील. विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणानिमित्त परदेश गमन योग संभवतात. एकंदरीत वर्षाअखेरीचे हे नोव्हेंबर-डिसेंबर महिने आनंद देतील. यापुढे आपणही न्यूमरॉलॉजीशी संबंधित वेगवेगळ्या विषयावर बोलणार आहोत. त्यामुळे अंकसूत्र या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे आमचा पुढचा व्हिडिओ पब्लिश झाला की तुम्हाला लगेचच त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात एका नव्या विषयासह. नमस्कार.